देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात भेसळ असल्याचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय। या देवस्थानातून भाविकांना प्रसाद स्वरूपात देण्यात येणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर होत असल्याच्या मुद्द्याने वादाला तोंड फुटले। तसेच यावरून राजकारण सुद्धा तापलंय। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या प्रकरणावरून YSR या पक्षावर आरोप केले आहेत। YSR पक्षाचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद स्वरूपात मिळणाऱ्या लाडवांमध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचा आरोप चंद्रबाबू नायडू यांनी केला होता। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या प्रकरणावरून YSR पक्षावर आरोप केले आहेत। YSR पक्षाचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद स्वरूपात मिळणाऱ्या लाडवामध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचा आरोप चंद्रबाबू नायडू यांनी केला होता। तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कोणी कोणावर काय आरोप केले आणि नेमकं सत्य काय आहे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं। NDA आघाडीच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मागील सरकारवर टीका केली आहे। आधीच्या सरकारने तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये भेसळ केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। चंद्रबाबू म्हणाले की तिरुपती देवस्थानात अतिशय निकृष्ट दर्जाचा प्रसाद तयार केला जायचा। याबाबत आम्ही आधीही प्रश्न उपस्थित केले आहेत। प्रसादच नाही तर अन्नदानम अर्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याचा दर्जाही खालावला होता। त्यांनी देवस्थानातील पावित्र्य घालवलं। प्रसाद तयार करण्यासाठी लागणाऱ्या तुपात त्यांनी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला आहे। आम्ही यात सुधारणा केली आहे। आमचं सरकार आल्यापासून प्रसादासाठी शुद्ध तुपाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे। तसंच मंदिरातर्फे दिल्या जाणाऱ्या अन्नदानाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे, असं चंद्रबाबू नायडू म्हणाले। मात्र चंद्रबाबूंचं हे आरोप YSR पक्षाने फेटाळून लावलेत। YSR सरकारच्या काळात तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजे TTD चे अध्यक्ष असलेले YV सुब्बारेड्डी यांनी चंद्रबाबूंच्या आरोपाचं खंडन केलंय। चंद्रबाबूंनी तिरुपती मंदिराचं पावित्र्य आणि हिंदू भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचून मोठं पाप केलंय, असं सुब्बारेड्डी म्हणाले। चंद्रबाबूंनी तिरुपती मंदिरातील लाडूंबाबत अत्यंत घाणेरडे आरोप केले, असं त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलंय। मात्र तेलुगू देसम पार्टी सरकारच्या स्थापनेनंतर 23 जुलै रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी यांनी प्रसादातील भेसळीबाबत भाष्य केलं होतं। प्रसाद तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात मार्जरीन सारख्या वनस्पती तुपाचा वापर करण्यात आल्याचं ते म्हणाले होते। प्रसादासाठी लागणाऱ्या तुपाचा पुरवठा करणाऱ्या 5 सप्लायरपैकी एकाने ही चूक केल्याचं त्यांनी सांगितले। तर तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातील माजी सदस्यांपैकी एक असलेल्या रामन्ना यांनी चंद्रबाबू यांच्या आरोपाचं समर्थन केलंय। त्यांनी YSR सरकारच्या काळात मंदिरात तयार होणाऱ्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचं मान्य केलं। आता दुसरीकडे आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा YS शर्मिला रेड्डी यांनी TDP सह YCM या दोन्ही पक्षांवर हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केलाय। सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय कमिटी नेमण्याची किंवा प्रकरण CBI कडे सुपूर्द करण्याची मागणी त्यांनी केली। तिरुमला तिरुपती देवस्थानमचे लेबर युनियनचे माजी हंगामी अध्यक्ष कंदारापू मुरली म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी तिरुपती देवस्थानातील प्रसादाबाबत केलेले आरोप गंभीर आहेत। या आरोपांनी TTD कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। तिरुपती देवस्थानातील लाडू TTDच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच तयार केले जातात। त्यासाठी एक विशेष प्रयोगशाळा देखील आहे, जिथे प्रसादासाठी लागणारा प्रत्येक घटक तपासल्यानंतरच पुढची प्रक्रिया पार केली जाते आणि हे सर्व केंद्र सरकारच्या देखरेखीखाली पार पडतं, असं कंदारापू मुरली हे म्हणाले। TTDने कन्फर्म केल्यानंतरच प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तू कर्मचाऱ्यांकडे पाठवल्या जातात, असं त्यांनी सांगितलं। या प्रकरणावर बोलताना भाजप खासदार आणि OBC मोर्चाचे नेते लक्ष्मण म्हणाले की देवस्थानातील प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर हे भयंकर कृत्य आहे, त्यामुळे लाखो हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्यात। या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री चंद्रबाबू यांच्याकडे केली आहे। तर तेलुगू देसम पार्टीचे प्रवक्ते अन्नम वेंकटरमन्ना रेड्डी ते म्हणाले की तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून पाठवण्यात आलेले प्रसादाचे नमुने गुजरातमधील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडे पाठवण्यात आले। यात प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं अहवालात स्पष्ट झालंय। अहवालानुसार जर केसचे मूल्य निर्धारित मर्यादित नसेल तर ते फॉरेन फॅट मानले जाते। मानक केसचे मूल्य हे सुमारे 95.68 ते 104.32 असावे।
सोयाबीन, सूर्यफूल, ऑलिव्ह, फिश ऑइल, पाम तेल यापासून बनवलेल्या पदार्थांना फॉरेन फॅट मानले जाते. आता यात अजून काय समोर येईल त्यावरच या प्रकरणावर ठाम भूमिका घेणं योग्य राहील, कारण पुढील चौकशी अंतर्गत अजून खूप काही गोष्टी समोर येऊ शकतात. आता या प्रकरणावर चंद्राबाबू नायडूंनी 19 सप्टेंबर रोजी भाष्य केलं. ते म्हणाले की तिरुपती देवस्थानातील प्रसाद पवित्र आहे. लाखो हिंदू भाविकांच्या भावनांशी तो जुळलेला आहे. मात्र प्राण्यांच्या चरबीचा वापर करून या प्रसादाचं पावित्र्य घालवण्यात आलं. आम्ही यात सुधार केला असून आता शुद्ध घटकांपासून उच्च प्रतीचा प्रसाद भाविकांसाठी तयार करण्याची सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं नायडू म्हणाले. आता लाडूंवरून वाद होणं इथे काही पहिल्यांदा घडत नाहीये. याआधीही या मुद्द्यावरून इथे वाद झालेले आहेत. सप्टेंबर 2024 पासून प्रसादातील लाडूंसाठी टोकन व्यवस्था सुरू करण्यात आली. प्रत्येकाला एक लाडू प्रसाद स्वरूपात दिला जातो. मात्र त्याहून जास्त लाडू हवे असल्यास प्रति लाडू 50 रुपये किंमत आहे. मंदिरात भाविकांसाठी 7,500 मोठे लाडू आणि 3,500 वडे तयार केले जातात. 2008 पर्यंत एका लाडूपेक्षा जास्त लाडू हवे असल्यास 25 रुपयात 2 लाडू मिळायचे. त्यानंतर ही किंमत 50 रुपये करण्यात आली. 2023 मध्ये प्रसादाचा लाडू ब्राह्मणांच्या हस्ते तयार करण्यात येण्याबाबतच्या एका अधिसूचनेवरून वाद झाला होता. आता एकूणच राजकारणात तापलेला हा लाडूचा मुद्दा प्रत्येकाला चविष्ट वाटतं, पण नेमकं सत्य काय असेल आणि काय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा.